नगर शहरामध्ये ठेकेदारांची दादागिरी, आठवडा बाजारामध्ये खंडणीसारखी वसुली केली जाते। संतापाच्या वातावरणात अहिल्यानगर शहरातील आठवडा बाजारात ठेकेदारांच्या दादागिरी खंडणीसारखी वसुली केली जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य लघु व्यावसायिक अक्षरशः त्रस्त झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिकांकडून अधिकृतपणे रस्ता शुल्क 4x4 चौरस मीटरची जागेसाठी 10 रुपये आकारणी केली आहे, म्हणून केवळ 30 ते 50 रुपये आकारले जाणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात ठेकेदारांकडून नियमांना धाब्यावर बसवून तब्बल 300 ते 500 रुपयांपर्यंत अवैध वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अर्जानुसार अर्जदार भाजीपाला व भंगार विक्रेत्या यांनी अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर करत सोमवार व मंगळवार बाजारातील गरीब व गरजू विक्रेत्यांवर होत असलेल्या अन्यायाची तक्रार केली आहे। अनेक विक्रेते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लहान व्यवसाय करत असताना त्यांच्यावर अवैध वसुलीचा मोठा भार टाकला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकृत पावत्यांवरच पेनाने रक्कम बदलून जादा पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे। काही ठिकाणी खोट्या पावत्यांच्या आधारे पैसे वसूल केले जात असून संबंधितांकडे कोणतीही अधिकृत ओळखपत्र नसल्याचेही निदर्शनास आले आहे। नियमानुसार 4x4 चौरस मीटरच्या साठी 10 रुपये आकारणी आहे। त्यानंतर अतिरिक्त फुटासाठी 2 रुपये आकारले जाणे अपेक्षित आहे। मात्र या नियमांचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय जे व्यावसायिक या अन्यायकारक वसुलीला विरोध करतात त्यांच्यावर दबाव टाकत शिवीगाळ व धक्काबुक्की केली जाते। काही वेळ विक्रेत्यांचे साहित्य बळजबरीने उचलून नेल्याचेही समोर आले आहे, तर काही विक्रेत्यांना धमकावून वसुली केली जात आहे। त्यामुळे बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मंगळवार आठवडा बाजाराचा सर्व भंगार विक्रेते व भाजीपाला विक्रेते यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी हरून शेख, हबीब पठाण, रिजवान कादर शेख, जाकीर खान, राजू पथरे, सोमनाथ गुरुनाथ भंडारी, राम मच्छिंद्र भंडारी, मंगेश भोरे, योगेश भोरे, संजय त्रिभुवन, योगेश नामदेव भोरे, देविदास सातपुते, मुन्ना शब्बीर शेख, एजाज शेख आदी उपस्थित होते। या प्रकारामुळे कष्टकरी व्यावसायिकांच्या उपजीविकेवर गदा येत असून महापालिकेचे अधिकारी, महापौर व उपमहापौर यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अन्यथा न्याय मिळविण्यासाठी व्यावसायिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे।